हॅपी बर्थडे. कधीच व्हॅलेंटाईन पासून कुठे होतीस? ह्या लोकांना गाईस कुठे सांगितलेलं मी, हे येडे लोक कुठे चढले. जशी आम्हाला ट्रेन मेट्रो मिळाल्याशिवाय पटकन चढलो. प्रतीक्षा है, ये भक्ती है और ये है पोरी. बघा ही पाणी विचारते किती रुपये. गाईस एकदम गावचा व्ह्यू. कर्जत आलंय तरी हे बघा असेच बसलेत. काय बोलायचं आता ह्यांना. हा प्रतीक्षाचं खाऊ बघा. गाईज हिला कळत नाही का गाईज, ट्रेन थांबणार इकडे. नाही 11ला तू स्टेशनला पाहिजे होता. आम्ही एवढं लांबून येऊन 11 वाजता स्टेशनला होतो. तुला यायला काय झालेलं? एका साईडला राज आहे आणि एका साईडला प्रतीक आहे. सॉरी करू नको जातं. सॉरी बोलून काय नाही. इकडे ये लवकर. कधीपासून थांबलोय आम्हाला माहिती आहे ना काय. 20 मिनिटं गाइस ये क्या कर रही है, क्या चल रहा है, कुछ समझ में नहीं आ रहा है सबका. हम लोग 10 जन थे, उसमें से हम 7 जन बचे. नहीं 11 जन थे, 11 जन. इसमें से हम लोग 7 जन बचे, 7 में से 6 जन बचे. क्या समझ में नहीं आ रहा है, क्या चल रहा है गाइस. मी सकाळी निघालेलो आणि 1-1:30 वाजलाय. आम्ही कर्जतला पोहोचलोय. प्रॉपर 1:30. तुम्हाला मी हवं तर टायमिंग दाखवते. मंदावरून बोलतोय. गाईस दिसत नाही कॅमेऱ्यामध्ये. 136 ब्लिंक होत आहे. आम्ही कर्जतला आलोय पण बाकी कोणी चाललं नाही. याची काय कळत नाही काय सीन आहे. टाइम किती देतात आणि 11:38 प्रॉपर घाटकोपरवरून ट्रेन आहे. ती सुटली ना डायरेक्ट 1:30ची ट्रेन आहे. प्रतीक्षाला भूक लागली आहे म्हणून चालवली आहे अशी. तिला आम्ही चारा घालतो. अरे हिचं घाऊ आहे ना. हा पण मुलगा आला आहे. अर्धा तास झाला. काय बोलायचं काय या लोकांना. आणि अजून राज झाला नाहीये. आम्ही कधी आलोय गाईज आणि आता 3:30 वाजले. अजून कोणी आलं नाही. काय बोलायचं. आता ही ट्रेन गेल्यानंतर ही दुसरी ट्रेन येणार आहे त्यामध्ये राज. अडकला गाईस. किती वाजता आलेत बघा गाईस. तो राजवा फुल डबक. ब्लॅक कलरची माझी आहे. आणि ही प्रतीक्षा बोंबलते नसते. आलेलो आणि प्रतीक्षाने आल्याला घोळ घातलाय. तिला सामान उचलते आणि त्याला बोलते घोळ घातला. म्हणजे काय ह्या मुलीला. आणि ही आहे आमची रूम, म्हणजे गर्ल्सची रूम. हा असा मस्त मिरर आहे इथे. आणि मी तुम्हाला दाखवते बॉईजची रूम. इथे डायनिंग एरिया आहे जेवायला, नाश्ता करायला. आणि हे तिघ इथे आहे. उपर सोंडे तिघ. तू मोठी कलेक्टर. कोण आहे तू? मी ब्लॉक करते यार. काहीतरी रिस्पेक्ट ठेवा. आणि हा आहे यांचा आरसा. गाईस तुम्हाला शॅम्पू पाहिजे? शॅम्पू. तुम्हाला मेडिमिक्स पाहिजे? बघा एकदम काय हा साबण असा दिला जसं काय नसतं दिलं ते चाललं असता. म्हणजे तोंड बघा गाईस. म्हणजे तोंड. व्हॉट हॅपन्ड. आणि गाईस ही भक्ती बघा. हाय हा आमचा रूम. दिखा दूंगा. आ जाओ दिखा दूंगा. आणि हे रिसॉर्ट खूप जास्त मोठं आहे आणि खूप छान आहे. आणि ह्या रिसॉर्टचं नाव आहे लव रिसॉर्ट कर्जत. खूप सुंदर, खूप छान आणि खूप मोठं आहे. आम्ही 7 जण आहे येऊन.
येणार तो 10 जण पण राहिले 7 जण. खूप सुंदर आहे गाईज. दिस इज टेस्टी लंच. गाईज हे फक्त सगळं आयुष्य घालणार कारण ते व्हेजिटेरियन. असं काही नाही आम्ही ते नॉनव्हेज आहे, हे व्हेज आहे. आणि ह्यांचं काय चालू आहे मला नाही माहिती काय. काय चाललंय तुम्हीच बघा. आणि नाईट व्ह्यू तुम्हाला मी दाखवते, खूप छान आहे. ह्यांचं काय चाललंय ते पहिले बघा. प्रतीक्षा आता त्यांची गाठी आहे ती. नाही आपली आहे. नाही आमची आहे. ती आमची आहे. ही त्यांच्याकडून घेतली. आता हे प्रतीक्षाची वाली. ह्यांना काय खेळायला येत नाहीये, फक्त टाइमपास करताय. ही प्रतीक्षा बघा गाईस. हे चीटर लोक आहेत. रडवे 1 2 आणि ह्या 3. ती पुढे आण. भावांनो आयु आमच्या भावांनो आयु आमच्यावरती रुसले. काय विषय बाळा? अरे हे बघ मी सगळं आणलं. चल तू, मी आहे ना. हे घे पकड. अरे नाही आई चल चल. फोन पकड. आयु मार अर्जुन मार. ओ भाई काय नियम लागलाय भाई थांब 1 मिनिट. ओ भाई काय नियम लागलाय भाई. ओ भाई भाई तू कुठं होती आधी? तू आधी कुठं होती? काय नियम मारला भाईनी? अर्जुननी शिकवलंय त्याला. तो अर्जुन आपल्या इथं आलेला टूर आलेला तो अर्जुन. ए खालचा शॉट केला रे. इनको भी ले लो गाइस. ए मैं माझा फोन चालू कर. केला दोघांना. दाखव. इन्होंने हमें घे. प्रमोशन दिया है गाइस. आम्हाला ह्यांनी प्रमोशन दिला है. सो गाइस जिसने मेरे को देखा रहेगा ना कमेंट कर को बताओ. अभी तो इनको बताया नहीं मेरे बारे में, सिर्फ राज को पता है बस. ठीक है. मैंने देखा है. फक्त मला माहिती आहे हा माणूस कोण आहे. दादर में ये था तब मैंने देखा होगा. अच्छा दादर में आप आए थे क्या वर्कशॉप में? ओ तब मालूम पड़ेगा फिर. भावनो आपने जिसको अभी वीडियो कॉल किया वो भी थे उधर. हाँ ऑस्टिन भी था भाई, बता दिया. मैं थी उधर. भावनो ए भावनो इकडे बघा. येतोय आम्ही कोण आहे? आशू. गाईज ही आणि ती प्रतीक्षा एवढी बडबड करत होती नेहमीप्रमाणे, पण आज प्रतीक्षा म्हणून जाम बडबड करते. तिला मी बोलली इकडनं तिकडे जा. किती मस्त आहे गाईज. कुठे येऊन बसली आहे बघा. बघा अगं बाई किती किती शाळी माझं लगेच ऐकते.
या जेवायला डिनर टाइम. डिनर टाइम. लवली चिकन. ह्याची प्लेट बघा, बाप रे. आणि गाईज माझी प्लेट बघा. दिस इज पनीर, चपाती, पोळी आपली आणि राईस आणि डाळ. मी एवढंच खाणार आहे गाईस. गाईस आता आम्ही बाहेर बसलेलो, 3 वाजले आणि जो इकडचा ओनर आहे तो प्रँक स्टार आहे खूप मोठा आणि त्यांनी विचार केलेला की इन्फ्लुएन्सर आहे म्हणून आमच्यावर त्यांनी प्रँक करायचं. तर त्यांनी आमच्यासोबत भूताचा प्रँक केला की इधर भूत आहे, इधर मत जाओ, उधर मत जाओ. आणि त्यांनी मध्येच ना ॲक्टिंग केली अंगात येण्याची. आणि त्या भीतीने आधी मला समजलं की हा ॲक्टिंग करतोय म्हणून मी इशाऱ्यामध्ये हिला आणि हिला ह्या दोघींना पण मी सूचना दिल्या. पण हिला कळलं पण ही काय उठायला तयार नव्हती. ही सांगते प्रतीक्षा चल गपचूप, तुला सांगितलं ना मी चल. प्रतीक्षा काही यायला तयार नाही. त्याच्यानंतर जो प्रँक चालू झाला ते एवढे घाबरली की प्रतीक्षाची हालत अशी झालेली आहे गाय. आणि गाईज ही बघा, हिची तर एवढी फाटली आहे. भक्ती तर एवढी एवढी गाईज भक्तीची तर एवढी फाटली आहे. भक्तीला फोमो आहे वाटतं भूतांचा. खूप जास्त डेंजरवाला प्रँक होता. अजून तो प्रँक करण्याच्या मूडमध्ये आहे पण आम्ही आमच्या सगळ्यांना आतमध्ये घेतो की चला बस झालं बाताबाती, आता चला सगळ्यांनी आणि झोपा. ऐकत नाहीये कोण. आणि घालायचं तसं पण आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत इथेच आहे. तर स्टे ट्यून. हे रातचंच कारण असणार. याला कळतंय का अक्का या मगासपासून बोलतोय काय चाललंय तरी. गुड मॉर्निंग. आणि आम्ही सकाळी किती वाजता झोपलेलो? 6ला झोपलेलो आम्ही. ते 5:30-6 मध्ये आम्ही झोपलो आणि आता वाजले 11. आणि ह्या राजने आम्हाला उठवून
हैराण केलं. इरिटेट के इथे नाश्त्याची उत्तम सोय करून ठेवली आम्ही मित्रांनो. तुम्हाला नाश्त्यामध्ये मिळणार आहे खमण ढोकळा, जिलेबी, चाय मिळणार आहे आणि तुम्हाला मिळणार आहे जर तुम्ही फिटनेस कॉन्शियस असाल तर तुम्हाला ब्लॅक टी मिळणार आहे आणि गोळ्याची मिसळ पाव आहे. पाव मिसळ पण आहे मित्रांनो तुमच्यासाठी, तुम्ही खाऊ शकता आवडीने. जर नाही खाली सकाळ सकाळी जिलेबीचं नाव घेतो जर नाही खाली ना नरड्यात बरी नरड्यात. ब्रश आणण्याचे यू कसं करतोय भाई. बाथरूम मध्ये करणार. आपली गँग मेंबर बघा. चटणी आम्ही नाश्त्याला बसले गाईज आणि ढोकळा खूप छान आहे जे नाश्ता पण. चायची कमी आहे फक्त, काय माहिती चाय देणार आहे की नाही. कोणतरी मला बोललेलं की गुळाचा चाय, ग्रीन टी. कुठे कुठे आहे बाबा, कुठे आहे ग्रीन टी गुळाचा चाय. नाश्ता नव्हते. मागे जायला सोय करून ठेवली. गाईज हा आज खूप वेडा झालाय बघा. पर्यंत आलाय, ह्याला बोलायचं काय. की तुझ्या हा मी चाललोय मी माझ्याकडे सॉरी बोल पहिलं. सॉरी अरे. बोल, सॉरी बोल. मी विचारत होतो तुझा बर्थडे कधी आहे. माझ्या ब्लॉग मध्ये आलं तू बोललास सॉरी. विचारत तुझा बर्थडे कधी आहे. से सॉरी. कोण मी. मग बोल सॉरी मला. से सॉरी. हा मग इट्स ओके, काय विषय नाही. से सॉरी. इट्स ओके. राईस पाणीवर कसा बाहेर काढतोय. हा एवढूसा पण मस्ती कमी नाही ह्याच्यामध्ये. बघा गाईस बुडतो तरी आहे. It's called foam party. डोकं दे राज डोकं. तिथं असा गोल भिजलेला. हाय गाईज, आमची फोम पार्टी आणि सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि आता वाजले आहेत 5 आणि अजून आम्ही जेवलो नाही. आता मी जेवणार आणि मग घरी आम्ही निघणार आहे. आणि आम्ही जस्ट आता फ्रेश झालो आहे. प्रतीक्षा गाईस आमचं जेवण लागलं आहे पण कोणी आले नाही कारण आम्ही लोक गपचूप पहिला आलो आणि आंघोळ करून घेतली. बाकी सगळे फ्रेश होत आहेत. मग आपण थोड्या वेळाने जेवू आणि निघू घरी. आणि मी इकडनं निघतानाच ब्लॉग एंड करेन बिकॉज घरी जाईपर्यंत एवढं सगळं दाखवत नाही बसणार. सो स्टे ट्यून्ड. ते गुळाचा चाय प्यायला थांबलोय आणि इकडनं आम्ही सीधा घरी जाणार आहे. तर मला घरी जाऊन नाही, मी इथेच ब्लॉग एंड करते. तर सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.